तुम्ही वारशाबद्दल बोलताय, तर वारसा आम्हाला जो लाभला आहे तो सगळ्यांनाच ज्ञात आहे. स्वर्गीय कावेरीताई पाटील या आमच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्याचबरोबर आजोबाही आमचे स्वातंत्र्य सैनिक होते. अवघ्या 14 वर्षाच्या असताना कावेरीताई पाटील ह्या घराबाहेर पडल्या इंग्रजांच्या विरोधात आणि गांधीजींच्या बरोबरच्या आंदोलनात सहभागी झाल्या. त्याच्याच आंदोलनात त्या प्रेरित होऊन 1942च्या चलेजावच्या चळवळीत जेव्हा कलेक्टर ऑफिसवर इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून आपला भारताचा तिरंगा फडकवायचा होता, त्यात आजींनी हे काम स्वतःच्या शिरावर घेऊन तो झेंडा फडकवलेला होता आणि त्या कामात त्यांना इंग्रजांनी कारावास देखील केलेला होता. आणि या कारावासाच्या दरम्यान त्या प्रेग्नंट होत्या आणि कोर्टाने त्यांना सुचवलं की तुम्ही प्रेग्नंट आहात, तर तुम्ही माफी मागितली तर तुमची शिक्षा माफ होईल. पण आमच्या स्वाभिमानी आजींनी तसं न करता आपल्या प्रेग्नन्सी अवस्थेत देखील हा कारावास पत्करला आणि ह्या कारावासाच्या दरम्यानच त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांचं नाव आपले जे दत्ताजी तांबणे आहेत स्वातंत्र्य सैनिक, त्यांना त्यांनी पत्र पाठवलं. त्याचबरोबर तिथले जे कैदी होते त्यांनीही सुचवलं की आपण ह्या मुलाचं नाव भारत ठेवू. आणि अशा प्रकारे माझे पती मिलिंदजी पाटील यांच्या वडिलांचं नाव भारत असं ठेवण्यात आलं. आणि त्या कारागृहातल्याही बऱ्याच त्यांच्या ज्या अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आजींनी माझ्याबरोबर शेअर केल्या मी मागे म्हटल्याप्रमाणे. त्याचबरोबर आमचे आजोबा गोपाळराव पाटील हे देखील पत्री सरकारमध्ये कार्यरत होते आणि ह्या पत्री सरकारमध्ये काम करत असताना इंग्रजांचा माराचा त्यांना मार जो सहन करावा लागला, त्यामुळे त्यांच्या पोटात एक दुखापत झाली आणि त्याच्यामुळे त्यांना अल्सर आणि दुर्धर पोटाचा आजार झाला आणि त्यांचं कमी वयात अल्पशा आजाराने निधन झालं. आणि ही फार दुःखद घटना, कारण त्याच्यानंतरचं आयुष्य आमच्या आजींना एकाकीपणे समाजसेवेत काढावं लागलं. आणि हे दोघं म्हणजे ह्या आजी आमच्या इथेच न थांबता स्वातंत्र्यानंतरही समाजासाठी कार्यरत राहिल्या. आपल्या इथल्या कळव्या गावाच्या त्या सरपंच होत्या आणि तेव्हा त्यांनी कळव्यात पहिल्यांदा लाईट आणि पाणी आणण्याचं काम कावेरीताई पाटील यांनी केलं. अख्ख्या पंचक्रोशीतच तेव्हा पाणी आणि लाईट या 2 गोष्टी नव्हत्या, तर तेव्हा त्यांनी ते काम केलं. त्याचबरोबर शाळा नव्हती आपल्या कळव्या गावाला आणि ज्युनियर कॉलेज, तर त्यांनी आधी शाळेची मुहूर्तमेढ इथे ठेवली आणि त्याच्यानंतर त्याचं ज्युनियर कॉलेजमध्ये रूपांतर केलं. आणि तेच आज आम्ही मोठ्या म्हणजे त्याच्यात आम्ही दोघंही काम करून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलेलं दिसते आपल्याला. त्याचसोबत आजींनी बदलापूर येथे पिंपळोली हायस्कूल पिंपळोली येथे चालू केलेलं आहे. तेथे आदिवासी आणि गरीब गरजू विद्यार्थी आहेत, तिथे मोफत शिक्षण घेत आहेत आणि तिथेच असलेल्या वसतिगृहात ते लोक राहतात. तर अशा अनेक समाजोपयोगी गोष्टी करत असताना त्याच्यानंतर त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. आणि हे सगळं करत असताना इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, रोजगाराची संधी मिळावी ही कळकळ त्यांच्या मनात होती. आणि म्हणून त्यांनी KR स्टील असेल, KR स्टीलचे मालक आता ते वयोमानाने वृद्ध झालेले आहेत, तर ते भेटलेले, त्यात त्यांचा वाटा आजींचा होता. KR स्टील स्थापनेत तेही त्यांनी आत्ताच भेटीत सांगितलं आम्हाला. त्याचबरोबर मुकुंद आयर्न कंपनी जी बंद पडण्याच्या मार्गावर आलेली होती, त्या मुकुंद आयर्न कंपनीत मध्यस्थी करून ती कंपनी परत चालू करून तिथल्या कामगारांना न्याय दिला. आणि तिथले बरेचसे कामगार आपल्या कळवा गावातले रहिवासी होते, त्यांना तिथे त्यांनी कामाला लावलं. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार धंद्यासाठी त्यांनी म्हणजे प्रोत्साहित केलं आणि अनेकांना रोजगार धंदा मिळवून दिला. त्याचबरोबर मफतलाल कंपनी जी बंद पडलेली होती त्याच्यात देखील म्हणजे आंदोलनात त्यांनी मध्यस्थीची भूमिका बजावलेली होती. तर ही सगळी कामं करत असताना आजींनी म्हणजे एकीकडे समाजकारण आणि राजकारण असं दोन्ही केलं. त्या महापालिकेतही कार्य करत होत्या. आणखीन एक सांगायचं म्हणजे गोपाळराव पाटील आमचे आजोबा,
त्यांनी खारलँड बोर्डकडे म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांसाठी जागा मागून घेतली, खारलँड बोर्डाची जी जागा आता आहे ती, आणि त्याच्यावर ह्या लोकांसाठी काही व्यवसाय उभा करता येईल यासाठी ही सरकारकडनं जागा मागून घेतलेली. त्याचबरोबर गोपाराव पाटील नगर जे आपण बघताय ती जागा देखील आजींनी ह्या सगळ्या स्थानिकांना मिळवून दिली राहण्यासाठी, आणि त्याच्यामुळेच त्यांनी आजोबांचं नाव या नगराला लावलेलं आहे. तर अशी बरीच समाजाच्या साठी मोठी मोठी कामं आमचे आजी आजोबा यांनी केलेली आहेत, आणि हा मोठा वारसा आम्हाला लाभलेला आहे, आणि याचा गवगवा आम्ही कधी समाजकारण करत असताना केला नाही. गेले अनेक वर्ष मी, माझे पती 20 वर्ष ह्या राजकारणात आहोत आणि समाजकारण करत आहोत. अनेक वर्ष माझे पती या समाजासाठी, मी स्वतः राबत आलेले आहोत. आपण विटाव्याचंच उदाहरण घेऊया. विटाव्याच्या ब्रिज खाली जाताना तो एकच बोगदा होता आणि प्रचंड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या कळव्यातनं एंट्री करताना आणि परत येताना. तर हे फार म्हणजे वाहतूक कोंडी तिथे प्रचंड प्रमाणात होत होती आणि ह्याच्यावर तोडगा निघत नव्हता. तेव्हा माझे पती असतील आणि मी असेल आंदोलन करून ह्या ठिकाणी दुसऱ्या बोगदाची मागणी केली आणि तिथे आम्ही रास्ता रोको देखील आंदोलन केलेलं होतं. आणि ह्या मागणीच्या परिणामस्वरूप त्याच्यावर तोडगा निघून आता तिथे दुसरा बोगदा सुरू झालेला आहे विटावा ब्रिज खाली. त्याच्यामुळे आता वाहतुकीवरचा ताण जो आहे तो बराच अंशी कमी होण्यात आम्हाला यश आलेलं आहे. हे एक काम आहे. त्याच्यानंतर लोड शेडिंग 10-10 तास कळव्याला लोड शेडिंगचा सामना करायला लागत होता. प्रचंड उन्हाळ्याच्या काहिलीत देखील हे लोड शेडिंग चालू असायचं. तर त्या नागरिक प्रचंड प्रमाणात त्रस्त होते. तर ह्या संबंधीचं आंदोलन आम्ही केलं, कारण जे चीळ आणि कळवा असं दोन्ही डिव्हिजन एकत्र होते आणि सीळचे लॉसेस आपल्यावर लादल्या गेल्यामुळे आपल्या इथे ते लोड शेडिंग चालू होतं. तर इथे आम्ही प्रचंड दोघांनी पण ह्यात सहभाग घेऊन प्रचंड मोठं आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्या म्हणजे भरपूर रांगाच्या रांगा मोठ्या. तुम्हाला तेव्हा त्या लोड शेडिंगच्या आंदोलनात सगळ्या पक्षांच्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही ते आंदोलन केलेलं आणि ह्या आंदोलना यश येऊन कळवा सीळपासून वेगळा करून आता आपलं कळवा पूर्णपणे लोड शेडिंग मुक्त असं कळवा आपण उपभोगतो आहेत. हे झालं दुसरं. त्यानंतरचं आंदोलन म्हणजे कळव्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होता. तर आंदोलन करून हे गॅसचा तुटवडा आपण सुरळीत केलेला. त्याचबरोबर अजून एक आंदोलन म्हणजे हरिनो नगरचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिथे कचरा डम्पिंग केला जायचा आणि तिथल्या दुर्गंधीचा वास आपल्याला प्रचंड प्रमाणात कळवेकर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. याच्यासाठी आव्हाड साहेबांबरोबर कचऱ्यासाठी मुक्तीसाठी आंदोलन आम्ही दोघंही त्या आंदोलनात होते. माझ्या मिस्टरांना त्या प्रसंगी 1 दिवसाची जेल देखील झालेली होती आणि हा आंदोलन आपण त्या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून कळवेकरांना मुक्ती मिळवून दिलेली होती. त्याचबरोबर कळव्यातनं हेवी ट्रॅफिक जात होती. जे शहरातल्या वस्तीतनं हेवी ट्रॅफिक अलाउड नव्हती तेव्हा देखील आपण वारंवार आंदोलन करून या आपल्या हेवी ट्रॅफिक पासून कळवेकरांना आपण मुक्ती दिलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला ट्रॅफिकचा बराच कमी प्रमाणात सामना करावा लागतोय. विरोधक महापालिकेच्या वास्तू म्हणतायत, तर आमच्या नगरसेवक पदाच्या काळात आम्ही ही 2 वास्तू उभारल्या. एक म्हणजे विसर्जन घाट जिथे आहे तिथे आम्ही एक वास्तू उभारली आणि ती स्वामींसाठी आम्ही अर्पण केली. तिथे आता दिंडोरी प्रणवीत स्वामी समर्थांचा मठ तिथे चालू आहे. त्याचबरोबर पुंडलिक अपार्टमेंटचा जो एरिया आहे तिथे एक वास्तू उभारली. ती कैराली समाजाच्या लोकांसाठी आम्ही ही वास्तू त्यांना भेट म्हणून दिली आणि ते ह्या दोन्ही वास्तूंचा हे सगळे निशुल्क वापर करत आहेत. जेव्हा बाकीच्या ठिकाणी ज्या लोकांनी वास्तू उभारलेल्या आहेत तिथे शुल्क आकारलं जातं, पण आम्ही या वास्तू निशुल्क अशा ह्या नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर माझे पती जेव्हा विरोधी पक्षनेता होते तेव्हा जे आपलं शास्त्रीनगरचं जे ब्रिज आहे त्याच्या खाली सुंदर असं वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट उद्यान सुंदरसं असं उभं केलंय. ती एक सुंदरशी वास्तू आमच्या कारकिर्दीत उभी राहिलेली आहे. सुंदर असं
सुशोभित उद्यान तिथे झालेलं आहे. ही सगळी कामं करत असतानाच त्याचबरोबर आम्ही पायाभूत सुविधा ज्या नागरिकांना अत्यावश्यक आहेत त्याच्यावरही भर दिला. कारण शहर स्मार्ट करताना आपण पायाभूत सुविधा, गटर, वॉटर मीटर ह्या सुस्थितीत असणं ही रोजची नागरिकांची मूलभूत गरज आहे आणि त्या भागवण्यात आम्हाला 80% प्रमाणात यश आलेलं आहे. किंवा करायतले झालेले 80% कॉन्क्रिटीकरण असतील, त्या पायवाटा असतील, पूर्ण अंतर्गत ज्या वस्तीतले जे सोसायट्यांच्या अंतर्गत कॉन्क्रिटीकरण असेल, त्याच्याबरोबर सिवरेजचं काम बऱ्याच अंशी म्हणजे बऱ्याच 90% प्रमाणात कंप्लीट केलेलं आहे. ते सिवरेज आता STPला जाऊन जॉईन करण्याच्या ह्याच्यात आहे, ज्यामुळे आपलं जे पाणी ट्रीटमेंट होऊन गाडीला मिळवलं जाईल. ते सिवरेज सगळे लाईन्स आमच्या कंप्लीट आहेत. त्याच्याबरोबर वॉटर रिमॉडेलिंग, जे पाण्याचं रिमॉडेलिंग पाईपचं जे आवश्यक होतं, कारण करवा बुसराळी बऱ्याचसा एरिया जो होता रिमॉडेलिंग नसल्यामुळे पाण्याची गळती बऱ्याच प्रमाणात व्हायची होती आणि पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नव्हता. तर हे रिमॉडेलिंग करून पाण्याचे सगळे पाईप्स बदलून सुव्यवस्था म्हणजे पाण्याची जी वितरण व्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी म्हणजे सुस्थितीत आणण्याचे काम आम्ही केलेलं आहे. तर ह्या त्याच्याबरोबर लाईट्स असतील किंवा प्रभागातली सगळ्याच पायाभूत सुविधा आम्ही मजबूत केलेल्या आहे. फुले नगर असेल, आपलं जानकी नगर, आणि तिथे पूर्ण धुळीचं साम्राज्य होतं. तिथे लोकांना शौचालयाची सुविधा नव्हती. तर ह्या सगळ्या लोकांना त्या धुळीपासून, साम्राज्यापासून सुटका करून देत त्यांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरण आपण केलेलं आहे आणि सुसज्ज असे शौचालय आपण ह्या भागात उभारलेले आहेत. त्याचबरोबर निसर्ग उद्यानचा जो आता मुंडा मांडला जातो त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती होती आणि ह्या वस्तीतल्या लोकांनी जेव्हा तिथे पायाभरणीचं काम सुरू झालं तेव्हा दगड फेक सुरू केली आणि त्यांनी आंदोलन तिथे सुरू केलं. तर ह्या सगळ्या लोकांचे आंदोलन चालू असताना मुकुंद केळींचा फोन माझ्या मिस्टरांना आला आणि त्यांनी ह्यात मध्यस्थी करण्यासाठी आवाहन केलं आणि आम्ही दोघंही तिथे गेलो. त्याचबरोबर मनोहर साळवी माननीय ते देखील तिथे आले आणि ह्या लोकांना समजवून त्यांचं पुनर्वसनाचं त्यांना आश्वासन देऊन आम्ही त्यांना शांत करण्यात यश मिळवलं आणि त्यामुळेच तिथे ते उद्यान उभं राहू शकलं. ह्या लोकांना शांत करण्यात आम्हाला यश आलं कारण नागरी वस्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती. लोक तिथे विस्थापित व्हायला तयार नव्हते. माझे पती असतील, मनोहर साळवी असतील, या सगळ्यांच्या आमच्या मध्यस्थीमुळे हे लोक स्थलांतरित व्हायला तयार झाले. त्याचबरोबर जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे खारकर कंपाऊंड येथे, ही जागा खारकर कुटुंबियांना, खारकरांसाठी सरकारने दिलेली होती आणि त्याच्यात नंतर त्यांचा वाद कोर्टात चालू होता. तेही लोक ही जागा सोडायला तयार नव्हते. तर त्या लोकांच्या इथे पण मध्यस्थी करून त्यांना त्यांची समजूत घालून की हे आपलं समाजासाठीचं काम आहे, तर त्यांना समजावून घेण्यातही आमचा पुढाकार होता. अनेक शिबिरं, जी आरोग्य शिबिरं असतील, कॅन्सरच्या पेशंटना प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत करणं असेल, डोळ्याचे बरेचसे ऑपरेशन आम्ही स्वतः त्या नागरिकांना पनवेलला नेणे आणण्याच्या सुविधेसह मोफत हे सगळे डोळ्याचे शस्त्रक्रिया करून घेतलेले आहे. त्याचबरोबर कितीतरी ज्येष्ठांना आम्ही आर्थिक मदत आमची दर महिन्याला असते. त्यांना परत वृद्धाश्रमात ज्यांना जायचं असेल ते तिथे नेणं आणणं आणि ह्या ज्येष्ठांना दरमहा औषध पुरवठा आमच्याकडनं केलं जातं. पण ह्याचा गवगवा आम्ही कधी केला नाही. राग ह्याच गोष्टीचा येतो की ह्यांनी समाजासाठी काय केलं. माझे पती स्वतः 24 तास समाजासाठी झटताना मी बघितलेलं आहे. जेव्हा 2004चा जो पूर आलेला ना कळव्यात, तेव्हा माझे पती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मी तेव्हा प्रेग्नंट होते माझ्या मुलाच्या ह्याच्यात, त्यावेळी माझे पती ती पर्वा न करता स्वतः रस्त्यावर म्हणजे त्या पाण्यात उतरून अनेक अडकलेल्या ज्या महिला होत्या, जे वृद्ध नागरिक होते, त्यांना त्या पुरातना बाहेर काढण्यासाठी, सुखरूप त्यांना घरी पोचवण्यासाठी त्यांनी काम केलेलं. आमच्या शाळेत सगळ्या त्या पूरग्रस्त जी लोक होती त्यांना आम्ही तिथे राहण्याची सोय दिलेली मोठी. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते लोक 4-5 तिथे त्यांना सगळं आम्ही अन्नधान्य, जेव्हा खिचडी असेल किंवा त्यांचं सगळं बिस्किट ज्या प्रकारे आम्हाला मदत करता येईल त्या लोकांना उपाशी राहून त्यांचं म्हणजे नुकसान होऊ नये याच्यासाठी आम्ही तिथे 4-5 दिवस ती लोक आमच्या शाळेत
इथं राहत होती आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोचवण्याचं काम माझ्या पतींनी केलेलं आहे. अनेक आंदोलनात स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःवर केसेस सोडून माझ्या पतींनी काम केलेलं आहे. रेल्वे स्टेशनचा पहिलाचा परिसर कसा होता तुम्ही बघताय आणि आताचा परिसर स्थानिक नेतृत्वाच्या मागे लागून हे सगळे रेल्वे स्टेशनचा जो कायापालट झालेला आहे, तिथे जे अस्तित्वात असलेलं महानतळ आहे तिला आजींचं नाव दिलेलं आहे. तर हे कावेरीताई पाटील त्यांनी केलेल्या कळव्याच्या नावा म्हणजे जे काम आहे त्याच्यामुळे तिथे त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. मागे धोकादायक अन्नपूर्णा इमारत जी पडली तेव्हा माझ्या पतीला फोन आला, तेव्हा रात्री उठून ते तिथे गेलेले अन्नपूर्णा इमारतीच्या याच्यात आणि तिथल्या लोकांना त्यांनी जबरदस्तीने बाहेर काढलं आणि हे सगळं करत असताना त्यांचा स्वतःचा जीव देखील याच्यात गेला असता. आणि मला तर फोन आला की त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालंय, अशी बिल्डिंग तिथे गेले, माझ्या जीवाचा थरकाप उडालेला. तर माझ्या पतीच्या कामावर तुम्ही कसं काय प्रश्नचिन्ह उभारू करू शकताय? वारंवार मुकुंद सेठच्या बलिदानाचा मुद्दा ह्या घेतायत आणि सगळ्यांनाच माहिती आहे की माझे पती देखील मुकुंद सेठच्या त्यांच्यासारखंच काम या कोरोनाच्या महामारीत करत होते आणि तेही ICUमध्ये ॲडमिट होते आणि फार सिरियस अशा अवस्थेत होते. पण आमचं दैव बलवत्तर म्हणून ते कोरोनाच्या महामारीतून वाचले. तर ह्या गोष्टीचा ह्यांना दुःख होतंय का मला ते समजत नाही, कारण ते यातनं बाहेर आले आणि परत समाजासाठी कार्य करत आले. हा आमचा दोष आहे का यात त्यांना दुःख होतंय? यात मला याच्यात तुम्ही आमच्यावर आरोप करण्यासारखं काय मला करत नाही. तुमचे पती महान म्हणून माझ्या पती कुठे कमी पडले समाजासाठी या कोरोनाच्या महामारीत काम करताना, किंवा ते वाचले ह्या आजारातनं म्हणून त्यांचं काम कमी लेखलं जाते, हे माझ्या मनाला पटत नाहीये. ह्या सगळ्या 15 दिवसाच्या घडामोडीत माझं मन फार व्यथित झालंय. ह्या सगळ्या गोष्टी, समाजातलं वातावरण अशा प्रकारे ढवळून निघेल आणि अशा प्रकारचे गलिच्छ आरोप आमच्यावर केले जातील अशी बिलकुलही कल्पना मला नव्हती. वास्तविक पाहता मंदार केणी यांचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध सगळ्या जगाला माहिती आहेत. आम्ही ह्या पक्षात जाऊन केवळ 6 महिने झालेले आहेत आणि मला नाही वाटत की माझे पती असतील, मी असेल की एवढे मोठे झालो आहेत की 6 महिन्यात ह्यांचं तिकीट कापू शकू. खरं तर प्रमिलाताई केणींनाच हे तिकीट दिलं जाणार होतं, पण काय राजकारण झालं मला नाही माहिती. म्हणजे मी जेव्हा प्रभाग समितीत फॉर्म करायला गेले तेव्हा माझी कल्पना, म्हणजे मी बाजूला बसलेल्या अपर्णाताईंना म्हटलं की आपण तिघी जणी फॉर्म भरतोय, प्रमिलाताई केणी आहेत, मी आणि तुम्ही, आपण तिघी फॉर्म भरतोय. अचानक मंदार त्यांच्या जागेवर फॉर्म भरेल ही मलाही पुसटची कल्पना नव्हती. खासदार शिंदे साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी आधीच सांगितलेलं की आम्ही तिकीट प्रमिलाताईंना देतोय आणि मंदारला येत्या नजीकच्या काळात लगेचच बोर्ड सुरू झाल्यावर, स्थापना झाल्यावर लगेच त्यांना कॉप करून घेण्यात येईल. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि मला वाटलं की एकनाथजी शिंदे साहेब असेल यांच्या शब्दाला मान त्या देतील. मागच्या बोर्डमध्ये आम्ही ही भूमिका समजूतदार घेतली होती. आम्हाला वाटलं यावेळी देखील यांच्या दोघांच्या समजूतदारपणा असेल आणि ताई तिकीट घेतील आणि मंदार कॉप म्हणून इथे महापालिकेत येईल. पण असं न करता त्यांच्या घरात काय राजकारण शिजलं मला माहीत नाही. अचानक मंदारनी फॉर्म भरला आणि ताईंनी माझ्या विरोधात अपक्ष म्हणून, आणि आता तर त्या मला वाटतं दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवतात. जे आता आपले आप्तेष्ट आहेत, सगळे नातेवाईक आमचे एकत्र आहेत. ह्यांचे आमच्या वडिलांचे, आई वडिलांचे एकत्र, आमच्या आजीबरोबर आजी आजोबा असतील, आमचे सासू सासरे असेल, यांच्यावर घरोब्याचे संबंध होते. आणि बरेच जे कळव्यातले आप्तेष्ट आहेत ते एकमेकांशी नात्याचं संबंध आहे, ह्या वातावरणात ह्या सगळी नाती दुरावली गेली आहेत. प्रत्येक नातं संभ्रमित आहे आणि प्रत्येकाला संभ्रमित केलं जाते. आमच्या वर चिखलफेक केली जाते, कुठेतरी आम्ही दोषी आहोत
असं दाखवलं जातंय. फार फार व्यतीत झालेले आहे हे सगळं गलिच्छ राजकारण. कृपया कृपया थांबवा.